मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 41. ना कोई किया सिंगार फिर भी कितनी सुंदर हो. सुप्रीम गार्डनच्या दिशेने निघालेली ती अन तो. दूरवर काचेच्या दारापलीकडे गार्डनमधील लाईट्स चमकत होते. दार उघड बंद होताना गप्पांचे अन हास्याचे आवाजही कानी पडत होते. तिच्या अन त्याच्या शेजारून पार्टीसाठी जाणारे काही सुप्रीमचे एम्प्लॉईज मध्येच थांबून राजीवला अभिनंदन करत गुड इव्हनिंग म्हणत होते. तिच्याकडे किंचित आश्चर्याने पाहत नंतर स्माईल देत होते. लिफ्टच्या जवळ येताच चालता चालता थबकली अन त्याने आश्चर्याने वळून पाहिले. मिस्टर मेहरा. देवा, बोलू का यांना? बाकी सर्वजण छान तयार झालेत आणि राजीव यांचे ब्लेझर कुठे आहे? व्हॉट हॅपन्ड मिस जोशी? मेघा, प्लीज इथपर्यंत येऊन परत घरी जायचे आहे असे म्हणू नका. ते म्हणजे काचेबाहेर पाहत हातातील लॅपटॉप बॅगच्या बेल्टला बोटात गुंडाळणे सुरू होते. मिस जोशी, काय झाले? स्पष्ट बोलत जा. एनी प्रॉब्लेम? हे तुमचे आणि इज कन्फ्युजिंग. त्याचे किंचितसे अधिकारवाणीने ओरडणे आवडले तिला, पण ओठांवर येणारे हसू गालातच दडवले. पुन्हा ते म्हणजे तुमचे ब्लेझर. सकाळपासूनच्या धावपळीत दुमडून सुरकुतलेल्या त्याच्या शर्टच्या स्लीव्सकडे तिने क्षणभर पाहिले. ओ येस, मी घाईत खाली आलो. ब्लेझर केबिनमध्येच राहिले. मी घेऊन येतो. तुम्ही पुढे व्हा. आय विल जॉईन इन 10 मिनिट्स. त्याने लिफ्टचे बटन प्रेस केले आणि लिफ्ट उघडली. नाही, नको, मी पण येते. आपण सोबतच गार्डनमध्ये जाऊ. तीही लिफ्टमध्ये शिरलीच आणि यावेळी त्याने हसू ओठात दाबून ठेवले. मेघा, किती भीती. सक्सेस सेलिब्रेशन आहे, हॉरर मूव्ही नाही. एकटे कोण जाईल तिथे सेलिब्रेशनला? आधीच बेचैनी वाढली आहे. राजीव सोबत असतील तर ठीक आहे. त्याने मेघाकडे एकवार वळून पाहिले. ती मान खाली घालून काहीतरी विचार करत आहे असे जाणवले. मेघा, मी ब्लेझर विसरलेलो, पण तुमचे बारीक लक्ष आहे. कॉर्पोरेट सेलिब्रेशन आहे, ब्लेझर हवाच ना? राजीव, आय होप तुम्हाला रागाला नसेल मी असे ब्लेझरविषयी बोलणे, पण CFO ऑफ सुप्रीम ग्रुप मस्ट लुक एलिगंट. मान खाली करून ती विचारात गुंतलेली आणि त्याचे लक्ष सहजच तिच्या मानेवर विसावलेल्या अंबाड्याकडे गेले. मिस जोशी, आय होप यू डोंट माइंड, बट मेघाला राग येणार नाही ना या गोंधळात तो. मिस्टर मेहरा, तुम्हीही आणि आय होप हे बोलताना खूपदा वापरता आणि तेही तेवढेच कन्फ्युजिंग आहे. यावेळी तिच्या मोकळ्या हसण्याने त्याला पुढे बोलण्याचा धीर दिला. मिस जोशी, युअर हेअरस्टाईल. त्याने तसे म्हणताच मेघाने पटकन केसाच्या बनला हात लावला आणि एका बाजूने केस जाळीतून बाहेर निघाले आहेत हे जाणवले. थँक्स. केस एका हातानेच नीट करण्याच्या प्रयत्नात ती आणि तिची ती धडपड पाहणारा तो. लिफ्ट 27व्या मजल्यावर पोहोचली. तुमची लॅपटॉप बॅग द्या, माझ्या केबिनमध्ये ठेवतो अँड 10 मिनिट्समध्ये फ्रेश होऊन इथेच भेटूया. इज दॅट ओके? त्याच्या हातात लॅपटॉप बॅग देत तिने नजरेनेच होकार दिला. रेस्टरूमच्या आरशासमोर उभे राहत मेघाने पूर्ण केस अंबाड्यातून सोडवले. ठेवू का असेच मोकळे? नाही, नको. वर्षानुवर्षे मेघा मॅमना अंबाड्यात पाहणाऱ्या ज्युनियर्सना शॉक बसेल. म्हणतील, आज अचानक मॅमना काय झाले? राजीव, नशीब तुम्ही सांगितले, नाहीतर मी अशीच विचित्र विस्कटलेली हेअरस्टाईल घेऊन पार्टीत.
तरी बरं, आज साडी ही नकळतच टस्सर सिल्क नेसली आहे. असेही साडी आणि पार्टी हे जरा न पटणारे समीकरण आहे. साडी पाठवून चुरगळली आहे किंचित, पण ठीक आहे, असू दे. असंही 15-20 मिनिटे थांबून लगेच निघू. साडीचा पदर पुन्हा एकदा प्लेट्स करून पिनअप केला अन निर्या एकसारख्या करत नीट जुळवून घेतल्या. बाबांना मेसेज करून कळवले, उशीर होईल, थोडा वेळ पार्टीत थांबत आहे. गुड डिसिजन, एन्जॉय, राजीवला थँक्स सांग. बाबांचा रिप्लाय वाचून हसली. बाबांना कसे कळले की मी राजीवजींच्या सांगण्यावरून थांबले आहे? बाबा पण ना काहीतरीच विचार करतात. मिरर समोर उभे राहत राजीव टाय सोडवून पुन्हा एकदा गाठ व्यवस्थित बांधत होता. मी म्हणालो 15 मिनिटे थांबा, पण मेघा थोडा वेळ जास्त थांबतील का? लेट्स सी. पार्टीत यायला तयार झाल्या हेच खूप आहे. पण सरप्रायझिंग, टेक्नोसिस सक्सेसफुली विन करूनही सेलिब्रेशन अटेंड न करणाऱ्या मेघा. तुमच्यापेक्षा जास्त टीम एक्साइटेड आहे पार्टीसाठी. मेघा, तुम्ही पहिल्याच असाल ज्यांना पार्टीत इंटरेस्ट नाही. यू आर सिम्पली युनिक. लिफ्ट जवळ येऊन थांबलेला राजीव कॉरिडॉर पार करत सावकाश चालत येणाऱ्या मेघाकडे पाहत होता. ती मान खाली घालून चालताना हातात धरलेली पर्स सांभाळत मध्येच किंचित वर पाहत होती. हलकेसे हसू दोघांच्याही चेहऱ्यावर. मेघा, ग्रे साडी विथ रेड बॉर्डर अँड पल्लू आणि पल्लूवर व्हाईट डिझाईन, ही साडी छान दिसते आहे. यू लुक ब्युटिफुल. राजीव, चारकोल ग्रे ब्लेझर, व्हाईट शर्ट, मरून टाय, सूट्स यू. त्या HR डिपार्टमेंटच्या मुलींचे मत योग्यच होते. यू लुक रॉयल इन ग्रे ब्लेझर. नजरेनेच एकमेकांना यू लुक परफेक्ट असे सांगत दोघेही लिफ्टमध्ये उभे. दोघांच्याही हातात मोबाईल आणि अभिनंदनाच्या मेसेजेसला उत्तरे देणे सुरू होते. मेघा, वी बोथ आर विअरिंग ग्रे कलर. सकाळपासून नोटीसच केले नाही. राजीव, अँड युअर टाय कलर एक्झॅक्ट माझ्या साडी बॉर्डर सारखा आहे, मरून. मेघा, पीपल माइट थिंक आपण ठरवून सेम कॉम्बिनेशन. राजीव, हा फक्त एक योगायोग आहे, फार विचार करू नका. मेघा, बट दिस इज अ ब्युटिफुल कोइन्सिडन्स. लिफ्टमधून बाहेर येत गार्डनकडेच्या काचेच्या दारातून बाहेर पाहिले तर समोर पसरलेली माणसांची गर्दी. घोळके करून गप्पा मारणारे कर्मचारी, काही ओळखीचे अन बरेचसे अनोळखी चेहरे. गार्डनकडे भरभर जाणारी तिची पावले अचानक मंदावली. तिच्या चेहऱ्यावरचा नर्वस अन बावरलेला भाव अन राजीवचे रिलॅक्स मेघा हा नजरेनेच दिलेला धीर. पार्टीत पोहोचणारे सर्वात शेवटचे ते दोघेच. अन गार्डनमध्ये शिरता क्षणी आपापले बोलणे थांबवत त्यांच्यावर स्थिरावलेल्या अनेक नजरा. राजीव, आपल्याला सोबत बघून सर्वजण असे आश्चर्यचकित का आहेत? एम आय लुकिंग ऑड? नक्कीच. रॉयल राजीवजींसोबत साडीतल्या काकूबाई जोशी. मेघा, आय थिंक ते सर्व विचार करत आहेत की या ब्युटिफुल प्रिन्सेस मेघासोबत मॉन्स्टर मेहरा कसे काय. डेफिनेटली दे ऑल आर सरप्राइज्ड, बट आय एम हॅपी यू आर विथ मी. मेघाची नजर भिरभिरत टेक्नोसिस टीमला शोधत होती. दूरवर उभी असलेली टीम तिच्याकडे पाहून हात हलवत होती आणि तिच्या जीवात जीव आला. अटेन्शन एव्हरीवन, लेट्स गिव्ह अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज टू मेघा अँड राजीव. प्रकाश सर टाळ्या वाजवतच पुढे आले आणि दोघांच्याही पाठीवर शाबासकीची थाप दिली. संपूर्ण गार्डनमधून टाळ्यांचा कडकडाट. सुरुवातीला गोंधळलेली मेघा आता कौतुकाच्या वर्षावात हळूहळू रिलॅक्स झाली. एक एक जण पुढे येऊन अभिनंदन करत होते, हात मिळवत होते. सुप्रीमच्या सर्वच डिपार्टमेंट्सचे VP, जनरल मॅनेजर्स आणि काही
बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. हे एवढे कौतुक आज खूप वर्षांनी अनुभवत होती. देवा, मी किती नशीबवान आहे. सुप्रीम प्रोजेक्टमध्ये काम करणे हे एक स्वप्न होते. स्वप्न तर पूर्ण झाले, पण हा एवढा मान सन्मान केवळ प्रकाश सर आणि राजीवजींमुळे. तिची नजर भास्कर सरांना शोधत होती. दूरवर उभे राहून आचार्य सरांशी बोलणारे भास्कर सर तिच्याकडे वळून पाहत होते. तिला राजीव सोबत आलेले पाहून त्यांच्या कपाळावरील आठ्यांचे जाळे किंचित गडद झालेले. मला वाटले नाही की मेघा पार्टीत येईल, तेही राजीव सोबत. पण मेघाच्या चेहऱ्यावरचा हा आनंद काहीतरी वेगळा आहे. राजीवकडे पाहताना, त्याच्याशी बोलताना तिच्या डोळ्यात एक चमक आहे. आणि राजीवने मेघाला दिलेली ही स्पेशल ट्रीटमेंट, सुप्रीम ग्रुपच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची ओळख करून देणे, पावलोपावली सोबत थांबणे. राजीव अँड मेघा, नो वे, शक्यच नाही. सुप्रीम ग्रुपमधील महत्त्वाच्या व्यक्तींशी ओळख होताच मेघाला भेटण्यासाठी अधीरतेने वाट बघत असलेली टीम धावत पुढे आली. मॅम, ग्रेट, तुम्ही आलात. आता टीम पूर्ण वाटत आहे. सेलिब्रेशन को अब मजा आएगा. मॅम, यू लुक ब्युटिफुल. मॅम, कम लेट्स डान्स. टीम चारही बाजूने तिला घेरून उभी आणि काही अंतरावर उभे राहून राजीव टीमचा आनंद पाहत होता. मेघा, हे सेलिब्रेशन खरंच तुमच्याशिवाय अपूर्ण होते. मॅम, कम लेट्स डान्स. असं म्हटल्यावर आदित्यला बसलेला मेघाचा फटका पाहून राजीवही मोठ्याने हसला. मेघाने नकळतच डोळे मोठे करत त्याला दटावले आणि सर्वांचे लक्ष राजीवकडे गेले. राजीव सर, थँक्स थँक्स थँक्स. तुम्ही मॅमना घेऊन आलात. मेघा मॅम आमचे ऐकतच नाहीत. तुमचे कसे काय ऐकले? राधिकाचे मनमोकळे बोलणे आणि तिलाही मेघा मॅमची चापट खावी लागलीच. राधिका, पुरे. अन काही वेळापूर्वी राजीवला दटावणारे डोळे आता राधिकावर रोखलेले. राधिका पण ना, कुठे काय बोलावे हे समजतच नाही हिला. राजीवजींना काय वाटेल? राधिका, तुझ्या मेघा मॅम आहेतच हट्टी आणि जिद्दी. फक्त आज मला फारसे समजवावे लागले नाही. आज माझा लकी दिवस आहे. ओके ओके, चलो, प्रकाश सर इज वेटिंग इनसाइड. टीमला शांत करत त्याने आत जाऊया असे इशाऱ्यानेच सांगितले. गार्डनला लागूनच असलेला भव्य पार्टी हॉल आणि सेलिब्रेशनसाठी सज्ज असलेली PR टीम. हॉलमध्ये कोपऱ्या कोपऱ्यातून मांडलेली फुलांची सजावट, पांढरा आणि जांभळ्या फुलांचे कॉम्बिनेशन, कोपऱ्यातील भल्या मोठ्या फुलदाणीत पांढऱ्या लिलीचे तुरे डोलत होते. तर भिंतीला अडकवलेल्या पॉट्समधून पांढऱ्या जांभळ्या ऑर्किड्सच्या लड्या, सिलिंगला उजळणारी झुंबरे आणि काचांच्या कडेने सोडलेले शुभ्र रेशमी पडदे. तिचे लक्ष वेधून घेतले ते डिनर टेबल्सवरील पॉट्समध्ये सजवलेल्या निशिगंधांच्या फुलांनी. सुंदर आणि प्रसन्न वातावरण. मेघा गार्डनमधूनच आतली सजावट न्याहाळत थांबली, पाठून येणाऱ्या भास्कर सरांची वाट पाहत. आणि मग पुढे जात राजीवनेच भास्कर सरांना स्वतःसोबत आणले. त्यांच्या तब्येतीची चौकशी करत, जनरल गप्पा मारत त्यांना पार्टी हॉलकडे घेऊन जाणारा राजीव आणि दोघांकडे कौतुकाने पाहणारी मेघा मागून चालत होती. पूर्वीचे न बोलणारे राजीव आता सर्वांशीच बोलू लागले आहेत. पहिल्या मीटिंगमध्ये फॉर्मल हँडशेक व्यतिरिक्त भास्कर सरांशी फारसे बोलले नव्हते. पण आत्ता भास्कर सरांची आपुलकीने चौकशी करणे छान वाटत आहे. राजीव अजूनही तसे मोजकेच बोलतात, पण बराच बदल आहे. प्रकाश सर, आचार्य सर, भास्कर सर अन पाठून मेघा आणि राजीव हॉलमध्ये येता क्षणी पुन्हा एकदा टाळ्यांनी त्यांचे स्वागत झाले. हॉलच्या मध्यभागी गोलाकार टेबलवर पांढरा शुभ्र केक आणि त्यावरही जांभळ्या फुलांची नक्षी. मेघा, राजीव, या इकडे, चलो जल्दी से केक कट करो. प्रकाश सरांच्या बोलावण्यावर मेघाने चमकून राजीवकडे पाहिले. राजीव,
मी नाही, प्लीज प्रकाश सरांना कट करू दे. तिने डोळ्यांनीच प्रकाश सरांकडे नाईफ द्या असे सुचवले. मेघा, आय नो दॅट. एवढ्यात काही तुम्ही माझ्यासोबत केक कट करणार नाही. तुम्ही इथे सेलिब्रेशनमध्ये आहात तेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. प्रकाश सर, तुम्ही, आचार्य सर आणि भास्कर सर सिनियर आहात. तुम्ही कट करा. प्रकाश सर नाईफ घेण्याची टाळाटाळ करत होते. प्रकाश, चलो आज हम ही कट करते हैं. भास्कर सर मेघाला ओलांडून प्रकाश सरांच्या जवळ पोहोचलेले. राजीव मेघाकडे किंचितसे आश्चर्याने पाहत शेवटी प्रकाश सरांनी केक कट केलाच. पुन्हा एकदा अभिनंदनाचा वर्षाव, कौतुकांच्या टाळ्या. मेघाने पुढे होत केकचे काही पीस कट केले. तिन्ही सरांना केक भरवला. त्यानंतर टीमचा नंबर, छोटे छोटे पीस. प्रत्येकाचे अभिनंदन करत ज्युनियर्सना कौतुकाने भरवले आणि ज्युनियर्सनी भरवलेला केक खाऊनही घेतला. कुणाला केक द्यायचा राहिला नाही ना या विचाराने केकचा पीस हातात घेतला, पण टेबल जवळची टीम केकचा आस्वाद घेऊन दूर झालेली. समोर पाहिले तर राजीव उभा होता तिच्याकडे आणि एकदा तिच्या हातातील केककडे पाहत. राजीव, सॉरी, तुम्हाला केक दिलाच नाही. बापरे, पण कसा देऊ? हातात देऊ का त्यांच्या? मेघा, केकचा पीस तर उचललात आणि आता मला कसा द्यावा यावर गहन विचार. तिच्या मनातील चलबिचल ओळखत त्याने कोपऱ्यातील डिनर टेबलवरून 2 छोट्या प्लेट्स आणि स्पून उचलून आणले. प्लेट्स तिच्या पुढे धरत, केक यात ठेवा. तिनेही समाधानाने हसत केकचा मोठा पीस त्यात ठेवला. गोड खाऊ मेहराजी, तुम्हाला हा मोठा पीस. आणि छोटासा पीस स्वतःसाठी काढून घेतला. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर मेहरा. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू टू मिस जोशी. त्याने दोघांच्याही प्लेट्स कोपऱ्यातील डिनर टेबलवर ठेवल्या. कम, लेट्स सेट फॉर सम टाइम असे म्हणत खुर्चीवर बसणारच होते की प्रकाश सरांनी दोघांना हाक मारली. एकमेकांकडे हताशपणे पाहत केकच्या प्लेट्स तिथेच ठेवल्या. वाधवा ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र वाधवा नुकतेच पार्टीत पोहोचलेले. श्वेताचे होणारे सासरे. प्रकाश सर कौतुकाने मेघाची ओळख त्यांच्याशी करून देत होते. 2 वर्षांपूर्वी त्यांच्यासोबतही एक प्रोजेक्ट केलेले ही आठवण करून देताच मग भास्कर सरही चर्चेत सामील झाले. समोरासमोर उभे असलेले मेघा आणि राजीव बिझनेस आणि टेक ओव्हरच्या गप्पांमध्ये सामील होत पुन्हा एकमेकांशी नजरेनेच हितगुज सुरू होते. राजीव, आज काही आपल्याला वेळ मिळणार नाही असे दिसत आहे आणि मला लवकर निघायचेही आहे. मेघा, बरंच काही बोलायचंय तुमच्याशी. प्लीज जायची घाई करू नका. राधिका तिला बोलवायला आली. प्रकाश सर आणि इतरांचा निरोप घेत मेघा टीम सोबत जाऊन बसली. वाधवा सरांसोबत बोलतानाही तिच्या हालचालींवर हळूच लक्ष ठेवणारा तो आणि टीमशी गप्पा मारतानाही राजीव आपल्याकडे पाहत आहे ही जाणीव असलेली ती. मेघा, मला इथे सिनियर मेंबर्सच्या चर्चेत अडकवून स्वतः ज्युनियर टीम मेंबर्ससोबत एन्जॉय करत आहात. किती त्या गप्पा आणि हसणं. राजीव, मी माझ्या टेक्नोसिस फॅमिलीसोबत बसले आहे. तुम्हीही येऊ शकता गप्पा करण्यासाठी. मॅम सोबत ग्रुप फोटो काढण्यासाठी पुन्हा एकदा चढाओढ. कुणाच्या मोबाईलचा कॅमेरा किती पिक्सेल्सचा, कुणी फोटो काढावा, कुठल्या अँगलने फोटो काढावा म्हणजे सर्वजण फ्रेममध्ये सामावतील यावर गहन चर्चा आणि वादविवाद. इथेही वाद मिटवण्यासाठी मॅमची मध्यस्थी आणि एक एक करत सगळ्यांनीच आपापल्या कॅमेऱ्यातून मॅम सोबत सेल्फी काढलेच. किती ते फोटो, बाप रे. तरुणाईचा अति उत्साह. मुली किती गोड दिसत आहेत. एक से एक सुंदर पार्टी गाऊन्स, छानसा मेकअप. मुलंही ब्लेझर्स आणि टायसोबत हँडसम आणि मी साडीत. मी खरंच टिपिकल मॅम झालेले आहे. असेही आता पार्टी गाऊन्स घालण्याचे वय गेले आहे. हम तो साडी में ही ठीक है.
कोण काय ड्रिंक्स घेणार यावर चर्चा सुरू झाली आणि मेघा हळूच तिथून निसटली. समोरच्या गार्डनमध्ये जाऊन बसावे या विचाराने बाहेर पडली. बोर्ड ऑफ डिरेक्टर्स सोबत चर्चेत अडकलेला राजीव दुरूनच तिला पाहणाऱ्या त्याच्या जीवाची घालमेल. मेघा, घरी जात आहात का? पुन्हा न सांगता? दिस इज नॉट डन. प्लीज थांबा थोडा वेळ. तिला बागेतील कोपऱ्यातल्या टेबल जवळच्या खुर्चीवर जाऊन बसलेले पाहिले आणि त्याच्या जीवात जीव आला. एप्रिल एंडचे उन्हाळ्याचे दिवस. सर्वच जण AC हॉलमध्ये ड्रिंक्सचा आस्वाद घेत होते आणि गार्डन छान रिकामे. गार्डनमधील झाडांवर सोडलेल्या नाजूक दिव्यांच्या लडी, गार्डनला चहूबाजूंनी उजळवणारे फोकस लाईट्स, समुद्राकडून येणारा वारा आणि त्यावर डोलणारी झाडाची पाने. इथे बरे वाटत आहे. किती छान सजवलंय. इथेच सकाळी आलेले असे वाटतही नाही. गार्डनचे रंगरूपच पालटले आहे. असेही टीम आज जंगी सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. मी तिथे थांबले तर त्यांनाच अवघडल्यासारखे होते आणि मलाही. समीर सोबत किती पार्टीज अटेंड करायचे. त्याचा भला मोठा मित्रपरिवार आणि दर शनिवार रविवार कुणा ना कुणाकडे आमंत्रण असायचेच. अशीच तर पार्टी होती जिथे समीर पहिल्यांदा भेटलेला. नुकतेच IIM बेंगलोरला ॲडमिशन घेतलेले. हॉस्टेलमध्ये राहून कंटाळले होते आणि घरची आठवण येत होती. गीतांजलीने घरी बोलावले आणि मी पोहोचले लगेच. तिचा मोठा भाऊ रमेश, त्याच्या प्रमोशनची पार्टी होती. मी फारसे कोणालाच ओळखत नव्हते. जुजबी गप्पांनंतर काय करावे या विचारातच मागच्या अंगणात निघून आलेले. छान प्रशस्त बाग होती घराच्या मागे. व्हरांड्यात उभे होते तेवढ्यात मागून आवाज आला, गेटिंग बोर्ड? वळून पाहिले तर साधारण 27-28 वर्षाचा तरुण त्या व्हरांड्यातील सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होता. आर यू वर्किंग? मी किती आश्चर्याने विचारलेले. पार्टी सोडून काम करणारा मुलगा पहिल्यांदाच पाहत होते. येस, इम्पॉर्टंट प्रेझेंटेशन टुमॉरो, त्यानेही सहजच सांगितले. उगाच तिथे थांबू नये असे वाटले. आत जायला वळतच होते की तितक्यात, हाय, आय एम समीर अय्यर, रमेशचा कलीग. हॅलो, मायसेल्फ मेघा जोशी, गीतांजलीची फ्रेंड. एकमेकांची ओळख करून घेतली. त्यानंतर स्वतःचे काम करत समीर माझ्याशी गप्पा मारत होता. त्या अनोळखी वातावरणात तोच एक ओळखीचा आणि जवळचा वाटला. एकटीच होते मी त्या दिवशी आणि अचानक त्याची सोबत मिळाली. समीर, तुझी मेघा आजही एकटीच आहे. येशील का रे सोबत करायला? समुद्राच्या लाटा समोरच्या खडकांवर आदळत होत्या. वाऱ्याची झुळूक आली आणि तिने अलगद डोळे मिटले. अंगावर वारा झेलत तशीच बसून राहिली. गेटिंग बोर्ड? पाठीमागून आवाज आला, पण तिने डोळे उघडले नाहीत. समीर, अजूनही भास होतात रे तुझ्या आवाजाचे. कसे समजवायचे मनाला, तूच सांग. मिस जोशी, आर यू ओके? आवाज ऐकून खाडकन डोळे उघडले. वळून पाहिले तर राजीव. अश्रूंनी डबडबलेले तिचे डोळे. टचकन एक गालावर ओघळलाच. व्हॉट हॅपन्ड? व्हाय आर यू क्राईंग? तो पटकन गुडघ्यावर खाली बसला. त्याचे जर्द तपकिरी डोळे काळजीने भरलेले. काय झाले? काहीतरी बोला मिस जोशी. त्याच्या डोळ्यात अडकलेली तिची नजर शोधत होती काही उत्तरं. राजीव, हे काय होत आहे? मी समीरच्या आठवणीत होते आणि तुम्ही असे अचानक समोर. तेच शब्द, त्याच भावना. आवंडा गिळत डोळे मिटलेच तिचे. मेघा, सावर स्वतःला. हे राजीव आहेत, समीर नाही. अश्रूंना परतवत तिने डोळे उघडले तरी तो अजूनही तसाच गुडघ्यावर खाली बसलेला. मिस्टर मेहरा, आय एम ओके. ते वारा खूप आहे ना, त्यामुळे डोळ्यात काहीतरी गेले.
अन तिने बोटांनीच डोळ्यांच्या कडा टिपल्या. मेघा, डोळ्यात काहीही गेलेले नाही. नक्कीच काहीतरी आहे. ना मला विचारायचा धीर होतो, ना तुम्ही हक्काने काही सांगता. कधी बोलणार आहोत आपण फ्रँकली? गॉड नोज. माझ्या डोळ्यात डोळे गुंतवून क्वचितच पाहता. ओळख पटली आहे असे जाणवते. जुने काहीतरी हरवलेले सापडावे तसे. त्या क्षणापुरते हसरे असतात तुमचे डोळे, अश्रूंनी भरलेले असले तरी, आणि दुसऱ्याच क्षणात पुन्हा परके भासतात. तुम्ही खुर्चीवर बसा प्लीज. गार्डनमध्ये ड्रिंक्सचा ट्रे घेऊन येणारा वेटर दोघांकडे पाहत आहे हे तिला जाणवले. इथे वारा आहे तर आत जाऊन बसूया का? तो उठून उभा राहिला. नाही नको, इथेच ठीक आहे. त्या एसीच्या बंदिस्त हवेपेक्षा हा वारा मोकळा आहे. पण तुम्हाला नसेल बसायचे तर जाऊयात. नो, लेट्स सिट हिअर. समुद्राच्या दिशेने चेअर्स किंचित वळवून पार्टीच्या कोलाहलाकडे पाठ करत, समुद्राची गाज ऐकत, दोघेही काही वेळ शांत, कुणी बोलावे या विचारात.